करायचे सुरू? हा, अरे करायचंय का? चला, आज कोणता प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नंबर 7, सिरियल नंबर 5, 15th of 16th of July 25 डॅश. काय दिलंय? काळे अँड गोरे आर पार्टनर्स इन अ फर्म ऑफ काळे गोरे अँड कंपनी. नाव दिलंय कंपनीचं नाव काय आहे? काळे गोरे अँड कंपनी. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रोपोर्शन काय दिलंय? 3:2. 3:2. ओल्ड रेशो काय दिलंय तुम्हाला? 3:2 दिलेला आहे. देअर बॅलन्स शीट एज ऑन 31st December 1989 वॉज एज अंडर. कॅपिटल अकाउंट्स काळे अँड गोरे. जनरल रिझर्व्ह काय दिलाय? प्रॉफिट दिलाय का? अंडरलाईन करताय. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, ऍसेट साइडला चेक करून लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. तर लॉस नाही दिलेला आपल्याला ऍसेट साइडला, फक्त प्रॉफिट आहे. दे अग्रीड टू ऍडमिट पांढरे इन द पार्टनरशिप फर्म ऑन काय सांगितलंय? 1st January 1990. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो पण दिलेला आहे. काय दिलाय? न्यू प्रॉफिट शेअरिंग एनआर दिलाय का? न्यू रेशो दिलाय का? अरे हो की नाही? दिलाय. पण मला आता एकदा सांगा, सॅक्रिफाईस रेशो सेम असणार आहे का? सॅक्रिफाईस रेशो सेम असेल का? चेक करा जरा. न्यू रेशो किती आहे? 3:2. न्यू रेशो चेक करा. 3:1 आहे का? 3:1 आहे, पण 3:1 आहे का? आणि ओल्ड रेशो काय आहे? 3:2. तर सॅक्रिफाईस रेशो चेंज होणार आहे. सॅक्रिफाईस रेशो काय असणार आहे? चेंज होणार आहे. सो डायरेक्ट सॅक्रिफाईसचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. अज्युम नाही करू शकत आपण. काल आपण अज्युम केलं ना कालच्या प्रॉब्लेम मध्ये? अरे अज्युम केलं का? काय होतं कालच्या प्रॉब्लेम मध्ये रेशो सांगा? न्यू रेशो 3:2 होता ओल्ड रेशो. न्यू रेशो काय होता? पूर्ण सांगा काय होता? न्यू रेशो काय होता? 3:2, 2:2. हा बोला. 3 बोला, काही जण 2 बोलतील. काय होता माहिती? 1 होता, 2 होता. अरे तिथंच वरती रे, चेक करून सांगू शकता. 3:2 होता. 3:2 होता, 2 नव्हता. तर चला, आजच्या प्रॉब्लेम मध्ये थोडेसे चेंजेस आहेत. काय आहेत? काय माहिती? अरे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पुढे जाऊयात. आता बाकीचं कॅल्क्युलेशन आपण डायरेक्ट प्रॉब्लेम. अरे यार, कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे इथं. काय आहे? कॅश मध्ये कॅपिटल ऍडजस्टमेंट सांगितली आपल्याला करायला. तर चेक करू नंतर एकदम लास्टला. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट एज ऑन दॅट डेट. चला, कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे रे प्रॉब्लेम मध्ये. कॅपिटल ऍडजस्टमेंट शेवटला वाचला का तुम्ही जरा? काय दिलंय वाचा मग परत. द कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स इज टू बी ऍडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो by making necessary adjustment in cash on the basis of new partners capital. Prepare revaluation account, capital account and balance sheet. चला प्रिपेअर करा मग. प्रॉब्लेम नंबर कोणता आहे? ऑब्लिक. ओल्ड रेशो काय दिलाय? 3:2. न्यू रेशो काय दिलाय? 1:1. सॅक्रिफाईस दिलाय का? नाही दिला. कॅल्क्युलेट करावा लागेल. चेक करू नंतर. इन द बुक्स ऑफ काय लिहिताय? काळे गोरे अँड कंपनी. जसं दिलंय तसंच लिहायचं आहे. काळे गोरे अँड कंपनी. त्याच्या पुढे जाऊयात आपण. अजून काय? गुडविल लिहिलेला असेल. गुडविल नंतर काय लिहिलंय? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक नंतर आला पार्टनर्स. कॅपिटल अकाउंट कडं नावं टाका. काय काय आहेत?
काळे गोरे आणि पांढरे. क्रेडिटला पण सेम, काळे गोरे आणि पांढरे. चला पुढे जाऊया. बॅलन्स शीट आफ्टर ऍडमिशन ऑफ पांढरे ऍज ऑन काय असेल तारीख? 1 जन 1990. जायचं पुढे. का रे, काय करायचं थांबून? हा, पळायचं नसतं. अच्छा ठीक आहे, चला पुढे जाऊयात आता. काय करू, थांबून करू काय? हा, चला पहिलं ओपन स्टेप बोला. पहिली स्टेप काय आहे? ओपन नेसेसरी अकाउंट अँड ट्रान्सफर द बॅलन्सेस. ओपन नेसेसरी अकाउंट. आता आपण कोणते नेसेसरी अकाउंट ओपन केले? P&L ऍडजस्टमेंट अकाउंट, म्हणजेच कोणता अकाउंट आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्यानंतर गुडविल अकाउंट, त्यानंतर कॅश ऑब्लिक बँक, आणि मग पार्टनर्स कॅपिटल नंतर लास्ट बॅलन्स शीट. तर अर्धी केली आहे त्यातली स्टेप. पुढे बोला, ट्रान्सफर केलेत का बॅलन्सेस? मग करा, बॅलन्सेस ट्रान्सफर करा. काय करताय? बॅलन्सेस ट्रान्सफर मध्ये काय करायचंय आपल्याला? कॅश ओपन केले, सॉरी कॅपिटल पासून सुरुवात आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती दिलाय बॅलन्स? किती दिलेला आहे बॅलन्स? किती? काळेच्या कॉलम मध्ये 24,000, गोरेच्या कॉलम मध्ये 24,000, पांढरेच्या कॉलम मध्ये डॅश, पांढरेच्या कॉलम मध्ये डॅश. पुढे बोला, पुढे काय? कॅशच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती लिहिताय? 3,500. सेकंड स्टेप आहे का प्रॉब्लेम मध्ये? सेकंड स्टेप आहे का प्रॉब्लेम मध्ये? नाहीये? आहे की नाही? आहे. तर बोला, सेकंड स्टेपला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युशन ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. तर प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे. प्रॉफिटची जर्नल एंट्री बोला, आणि तिथं हेड पण दिलाय, हेड सकट बोला. जर्नल एंट्री बोला. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट. कोणाला डिस्ट्रीब्यूट करणारे प्रॉफिट? पार्टनर्सला. तर जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर पूर्ण एंट्री बोला आता. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड नाही, नाव घेऊन बोला. टू काळेज कॅपिटल अकाउंट टू गोरेज कॅपिटल अकाउंट. तर बाय जनरल रिझर्व्ह टोटल अमाउंट किती आहे? जनरल रिझर्व्हची किती आहे अमाउंट? 5,000. ओल्ड रेशोची टोटल किती आहे? 3 + 2 5. तर 5 डिवायडेड बाय 5 किती? 1,000. तर बोला 3,000 आणि 2,000. 3,000 आणि जनरल रिझर्व्हची अमाउंट किती आहे? 5,000 आहे. तर 5,000 डिवायडेड बाय किती? 5. तर 1,000 इंटू 3 इंटू 2. तर सेकंड स्टेप पण झालीये. डायरेक्ट कुठं जायचंय आता आपल्याला? ऍडजस्टमेंट कडं. कुठं जायचंय? पहिली ऍडजस्टमेंट काय आहे? प्रॉफिट इन्फॉर्मेशन दिलीये. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी 3:1. 3:2 काय दिलाय? 1 न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय. पुढे जाऊया. पांढरे शुल्ड ब्रिंग ₹7,000 ऍज इज शेअर ऑफ गुडविल, आणि 10,000 काय सांगितलंय? कॅपिटल. 7,000 काय आहे? गुडविल, आणि 10,000 काय आहे? कॅपिटल. तर पहिली कॅपिटलची एंट्री करू. कॅपिटलची
जर्नल एंट्री बोला. कॅश टू नाव घेऊन बोला. कॅश टू पांढरेस कॅपिटल. तर कॅशच्या डेबिटला टू काय लिहिणार? पांढरेस कॅपिटल अकाउंट. टू पांढरेस कॅपिटल अकाउंट. किती आणलंय कॅपिटल त्यांनी? ₹10,000. किती आणलंय? 10,000. कोणाच्या क्रेडिटला? कोणाच्या क्रेडिटला? पांढरेच्या क्रेडिटला. काय लिहिताय? पांढरेच्या बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. किती? कोणाच्या कॉलम मध्ये? कोणाच्या कॉलम मध्ये? पांढरेच्या कॉलम मध्ये. किती लिहिताय? 10,000. पांढरेच्या कॉलम मध्ये किती लिहिताय? 10,000 लिहिताय. चला पुढे जाऊयात. काय पुढे? नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय? गुडविल कशात आणलंय त्यांनी? गुडविल कशात आणलंय? हायलाइट करू शकता. गुडविल कशात आणलंय? कॅश मध्ये आणलेलं आहे. तर मेथड कोणती? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. तर एक्स्ट्रा प्रीमियम मध्ये जेव्हा गुडविल कॅश मध्ये आणतं ते रिटेन पण केलं जातं. तर दोन एंट्रीज बोला. कॅश टू गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड रेशो. वाटलं कोणता रेशो? अरे फक्त काय लक्षात ठेवायचंय? ओल्ड रेशो कधी येणार? रेस करताना. कधी करताना? रेस करताना फक्त ओआर असेल. बाकी येईल का कधी? नाही येणार. तर आता परत एकदा रिपीट करा एंट्रीज. कॅश मध्ये गुडविल आणलंय आणि रिटेन केले. तर दोन जर्नल एंट्रीज काय होतात? कॅश टू बोला. कॅश टू गुडविल टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. तर कॅश टू गुडविल एंट्री करूयात. कॅशच्या टू गुडविल अकाउंट. कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. किती लिहिताय? किती आणलंय गुडविल? 7,000. आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. किती? 7,000. रिटेनची एंट्री बोला. रिटेनची एंट्री काय आहे? अरे रिटेनची एंट्री काय आहे? गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. नाव घेऊन बोला. गुडविल टू काळेस कॅपिटल अकाउंट टू गोरेस कॅपिटल अकाउंट. टू काळेस. चला कोणाच्या डेबिटला? मग गुडविलच्या डेबिटला. अरे लगेच आपण कॅश टू गुडविल एंट्री केली. गुडविल कॅश मध्ये आल्याची. लगेच कोणती एंट्री करायची आहे? रिटेनची एंट्री. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सची नावं काय होती? टू काळेस कॅपिटल अकाउंट टू गोरेज कॅपिटल अकाउंट. आता इथं आपल्याला सॅक्रिफाईस रेशो माहिती आहे का? माहितीये का? नाही माहिती. तर चला कॅल्क्युलेशन करा ना. मग आता कॅल्क्युलेशन ऑफ जागा आहे का? तुम्हाला नाहीये. सॉरी मला नाहीये. तुम्हाला पण नाहीये का? मग जावा मागच्या पेजवरती. जावा. पेज फक्त फाडून तुम्हाला मग मागच्या पेजवर जावा ना. लास्ट पेजला पेज फाडून परत स्टेपल करून लावायचं. तुम्हाला ऑप्शन नसेल की ऍड पेज. मला ऑप्शन आहे. स्टेपलर मी प्रोव्हाइड करतो. लय पैसे आहेत माझ्याकडे. चला पुढे जाऊयात. 500 ते नाही भेटणार ना. ते नाही भेटणार. चला पुढे जाऊयात. पुढे काय आहे ते नंतर बोलू आपण. कॅल्क्युलेशन ऑफ काय? कॅल्क्युलेशन ऑफ काय आहे? सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय? सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय आहे? काय आहे? सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय आहे? ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो.
ओल्ड रेशो लिहून टाका. ओल्ड रेशो किती दिलाय? 3/5 2/5. न्यू रेशो किती दिलाय आपल्याला? न्यू रेशो किती दिलेला आहे? सगळे बोलणार आहात. 3/3 किती आहे? 5 आहे. 3/5 आहे. 1/, अरे ओल्ड रेशो न्यू रेशो काय दिलाय? 3:1:1. तर 3 + 1 + 1 किती येतात? हा, किती येतात? नक्की येतात का 5? नाही येत ना? घ्या असे हातावरती 3 बोटं घ्या. हा, मॅचच येत नाही. अरे येईल ना, ती मॅजिक होईल ना, बरोबर? काय बोलताय तुम्ही? चला. अरे नको. हा, अजून काय त्याची गरज आहे का सॅक्रिफाईस काढताना? नाही गरज, तर कशाला? चला पुढे. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला. एसआर बरोबर काय? ओआर मायनस काय? एनआर. यार मायनसला हे नको, मायनस असंच दाखवू, तुम्हाला दुसरंच वाटेल काहीतरी. एनआर, ओआर मायनस एनआर. चला पुढे जाऊयात. पुढे काय? नाव बोला कोणाचा? नाव बोला कोणाचं कॅल्क्युलेट करायचंय? हा, वा, सॅक्रिफाईस कोणी केला? काळे आणि गोरेनी. कोणाला देतोय तू सॅक्रिफाईस वरनं? पांढरेला. अरे तुझ्या ताटातलं त्यांनी जेवण येऊन उडून गेला, तरी तू सॅक्रिफाईस नाही केला. काय डोकं यार तुमचं. चला, कोणी सॅक्रिफाईस केलाय? काळे आणि, अरे बोला, सॅक्रिफाईस कोणी केला आहे? काळे आणि गोरेनी. चला, काळेच एसआर बरोबर. बोला, ओल्ड रेशो काय आहे? काळेचा ओल्ड रेशो किती आहे? ओल्ड 3/5. 3/5 मायनस किती? अरे मायनस किती? एनआर पण 3/5 आहे. एनआर पण 3/, हे आता ते क्रॉस मल्टिप्लिकेशन नका करत बसू. किती येणार आहे आन्सर माहित पाहिजे. आन्सर आहे का? 9 येणार आहे. 9. लहान पोरांमध्ये फिरण्याचे कारण. चला सिंपल आहे. ठीक आहे, मजेदार जोक आहे. चला, अरे सिंपल आहे. फाय डिनॉमिनेटर सेम आहे. फायला फाय जाणार आहे. बस, ते खूप जोक होत आहेत. एवढे जोक नको. चला हे लक्ष द्या. ठीक आहे, तो असंच बळच बोलतोय हसवण्यासाठी, लक्ष नका देऊ. अरे डिनॉमिनेटर किती आहे? 5 आणि 5. आणि वरती न्यूमरेटर पण किती आहे? 3 आणि 3. डिनॉमिनेटर सेम असलं तर मल्टिप्लाय करत बसणार आहे. आपण मल्टिप्लिकेशन कशासाठी करतो? डिनॉमिनेटर साठी ना. कशासाठी? डिनॉमिनेटर साठी करतो. तर 5 ला 5 काय होतात? कॅन्सल होतात. आणि 3 ला 3 किती किती येत आहे? बोला, आन्सर किती येतं? हा, किती येते आन्सर? 0 येतं. अरे मी हे लेक्चर युट्यूबला टाकणार आहे. चुकून एखादे स्कॉलर ऐकत असतील तर काय म्हणतील? 9 आन्सर सांगतोय, 12. असं कॅल्क्युलेशन करणार आहे तुम्ही? सगळं रेकॉर्ड होत. कशाला? राहू द्या, तुमची करामती पण ऐकू द्या ना. चला, आता काळेचं झालं. अजून कोणाचं करायचं? गोरेस एसआर बरोबर. गोरेचा एसआर काय राहील? ओल्ड रेशो किती आहे? 2/5 मायनस न्यू रेशो किती आहे? 1/1. येऊन गप्पा नाही मारायच्या. प्रॉब्लेम स्टार्ट केलाय का? नोटबुक कुठे आहे? सॉल्व तरी करायला घेतला का? अरे लिहितोय मग आम्ही. तू लिहायला पण नाही लागला अजून. पुढे चला. ए अरे डिनॉमिनेटर सेम आहे. हा, काय आन्सर? 1. तर सॅक्रिफाईस रेशो काय आलेला आहे? एसआर इज इक्वल टू 0:0:. ए मग मला फक्त सांगा, सॅक्रिफाईस कोणी केला?
पांढरेच्या ऍडमिशन मुळे सॅक्रिफाईस कोणी केला फक्त? अरे कोणी केला? गोरेंनी केलाय. काळेनी काही सॅक्रिफाईस केला का? नाही. त्याचा जेवढा हिस्सा होता तेवढाच राहिला त्याला. पण सॅक्रिफाईस कोणी केला? शेअर गोरेंनी. चला एसआर लिहून टाका लगेच. आपण एसआर च्या जागी लिहूया 0:2. अरे 0:2 बोला रे. 0:2 काय आलाय? मग बोलू नका, आपला प्रॉब्लेम चालू आहे. अमाऊंट किती आहे गुडविलची? गुडविलची अमाऊंट किती आहे? बोला, टाइमपास नका करू. गुडविलची अमाऊंट किती आहे? किती आहे? किती आहे बोला. गुडविलची अमाऊंट किती आहे? 7,000 आहे. किती आहे? तर आता आपलं इथं एक चुकलं म्हणजे कट होणार आहे. मला सांगा गुडविल काळेला भेटणार आहे का? 0 आहे. 0. काळेला गुडविल भेटणार आहे का? हा, मग अख्खं गुडविल कोणाला भेटणार आहे? मग फक्त, नाहीतर ठीक आहे डायरेक्ट लिहू शकता. एंट्री तर हीच होणार आहे 7,000 काळ्याच्या कॉलम मध्ये डॅश. अरे 7,000 डिवायडेड बाय किती येणार आहे? 1 येणार आहे. इज इक्वल टू 7,000च राहतं ना डिवाइड बाय 1 केल्यावर. आणि इंटू 0 केल्यावर इंटू 0 केल्यावर तेवढंच. वा, 7,000 राहतात इंटू 0 आणि इंटू 1 7,000. कळलं? तर चला दुसरा कोणाला? क्रेडिटला बाय काय? गुडविल अकाउंट. अरे बोला, बाय गुडविल अकाउंट किती? काळेच्या कॉलम मध्ये डॅश, गोरेच्या कॉलम मध्ये 7,000. गोरेच्या कॉलम मध्ये 7,000, पांढरेच्या कॉलम मध्ये डॅश. आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रेशो सेम होता. रेशो काय होता? सेम होता. म्हणून सॅक्रिफाईस कॅल्क्युलेट केला का? नाही. तरी मी तुम्हाला घरी होमवर्क दिला होता सॅक्रिफाईस ची वर्किंग नोट करायला. हो, रेकॉर्डिंग मध्ये आता ओपन करू शकतो. नव्हतं बोललो हा देणार. आणि जर नसेल ना मी 1000 घेणार. रेकॉर्डिंग मध्ये जर नसेल तर मी 1000 घेणार. ठीक आहे? हा, पुष्कर कडनं आता बेट कोण लावतोय? पुष्कर. तर पुष्कर कडनं किती? 1000. बोला, मी काल बोललो नव्हतं की मी तुम्हाला होमवर्क देतोय सॅक्रिफाईस ची वर्किंग नोट? बोललो होतो. हा, बोललो होतो की नव्हतो? बोला. फर्स्ट बेंचवर बसून तर असं बोलू पण नका नव्हतं बोललो मी. बोललो होतो मी तुम्हाला. पार्ट आहे ना, तुम्हाला पार्ट कट करून तुम्हाला आहे ना ग्रुप वरती टाक. नको, ठीक आहे दाखवू शकतो मी डायरेक्ट. मी स्टार्टिंगलाच बोललोय तुम्हाला जेव्हा. हा, तर ठीक आहे. आता पुष्कर, मी जर तुला रेकॉर्डिंग पाठवली, तू 1000 रुपये पाठवतोय. 500 पाठवतो, तो 1000 पाठवणार आहे का? लगेच पाठवणार. हा लगेच पाठवणार. 1000 पाठवणार का जर मी तुला ऐकवलं? मग ठीक आहे, मग सोडून दे. चला पुढे. तर कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण का नाही केली मला सांगा. ओल्ड रेशो काय होता? 3:2 होता आणि न्यू रेशो 3:2:3 होता. न्यू रेशो पण सेम होता का? म्हणून सॅक्रिफाईस पण सेम आलता का आपला? 3:2. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये काय झालं? ओल्ड रेशो काय दिला? 3:2. न्यू रेशो काय दिला? 3:1:1. तर रेशो चेंज झालाय का? तर सॅक्रिफाईस पण चेंज झाला. काय आला? 0:1. म्हणजे सॅक्रिफाईस कोणी केला? फक्त कोणी केलेला आहे? गोरेनी. तर गुडविल पण रिटेन कोण करणार? फक्त गोरे. काळेला काही शेअर भेटणार नाहीये. पुढे जाऊयात आपण. पुढे आता काय करायचंय? फक्त आपल्याला रिव्हॅल्युएशन करायचंय. काय करायचंय? रिव्हॅल्युएशन ऑफ assets and liabilities, plant and machinery and stock to be, सॉरी पुढे थर्ड राहिलं. थर्ड काय आहे? लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. टू बी व्हॅल्यूड ॲट इट्स 90% ऑफ बुक व्हॅल्यू. कमी झालंय का वाढलंय? कमी झालंय का वाढलंय? अरे कमी झालंय का वाढलंय? 90% ला व्हॅल्यू करायची आहे. तर 100% किंमत जर 17,500 आहे तर 90% किती असेल? 10% किती येणार? कॅल्क्युलेट करा.
17,500 च्या 10% किती? तर करा लेस करा आणि अमाऊंट बोला. लेस करा, अमाऊंट बोला. 15,750. गॅरंटी नाहीये, सगळ्यांनी करा. चला, स्टॉक वाढलाय का कमी झालाय फक्त तेवढं बोला. स्टॉक वाढलाय का कमी झालाय? अरे स्टॉकची किंमत 100%, आपल्याला 90% ला व्हॅल्यू करायचंय, तर 10% वाढला का कमी झालं? कमी झालं. तर जर्नल एंट्री बोला. जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू ऍसेट. रिव्हॅल्युएशन टू ऍसेटचं नाव घेऊन बोला. रिव्हॅल्युएशन टू लायबिलिटी. तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू लँड अँड बिल्डिंग. टू लँड अँड बिल्डिंग. मला सांगा 10% अमाऊंट किती येते? 10% अमाऊंट किती येते? 1750. 1750. आपल्याला लेस करायचे. चला, बॅलन्स शीटच्या ऍसेटला आलात. लँड अँड बिल्डिंग डायरेक्ट किती लिहिताय? आता डायरेक्ट तर कॅल्क्युलेशन तर जमणार नाही. डायरेक्ट 2000 लेस करा ना. 17,500 मधनं 2000 लेस केले 15,500. 250 ऍड बॅक करा. 15,750. तो 16,000 बोला होता. 16,000 नाही बोलला. बरोबर का? 15,750 का? अरे बरोबर का? चला पुढे जाऊयात. पुढे काय सांगितलंय आपल्याला? प्लांट अँड मशिनरी अँड स्टॉक टू बी रिड्युस्ड बाय 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. मला सांगा रिड्यूसचा अर्थ काय? ऍसेटची व्हॅल्यू वाढली का कमी झाली? कमी झाली. तर जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू ऍसेट नाव घेऊन बोला. रिव्हॅल्युएशन टू स्टॉक आणि टू प्लांट अँड. सगळे बोलणार. रिव्हॅल्युएशन टू स्टॉक आणि टू प्लांट अँड. मग एकत्र लिहा. टू प्लांट अँड मशिनरी. किती आहे प्लांट अँड मशिनरी? 5% का 10%? किती आहे? 5% आहे. तर 5% सांगा. होल्ड अमाऊंट किती आहे? होल्ड अमाऊंट 24,500. 24च्या निम्मे किती? अरे 24च्या निम्मे 12 आणि 50च्या निम्मे 1200. किती येते अमाऊंट? 1200. बरोबर का? 10% किती येतात? 24,500च्या 10% 2450. याच्या निम्मे केले तर 5% येतील. 5% किती आले आपले? 1,225. आणि टू स्टॉक. टू काय? स्टॉक. किती आहे स्टॉक? चेक करा. स्टॉक कितीने कमी झालाय? 10%. कितीने? 10%. तर 10% स्टॉकची जुनी किंमत बघा 12,000. सॉरी 12 नाहीये, 14,350. त्याच्या 10% किती येतात? 1,435. फक्त एक झिरो घालवायचा आहे. फक्त काय करायचं? एक झिरो घालवायचा आहे. चला ऍसेटला आलात. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड काय लिहिताय? मशिनरी लिहिताय. त्याच्या पुढे बोला स्टॉक. आता लेस करायचंय. ज्या तुम्ही अमाऊंट सांगताल तीच मी लिहिणार. बोला आता. 1200 लेस करा. 1200 लेस केले 23,300. 23,275. 23,275. बरोबर लिहिलं प्लांट अँड मशिनरीची. कुठे चुकीचं लिहिलंय काय? आणि त्यानंतर स्टॉक मध्ये काय झालं? स्टॉक मध्ये आपल्याला 14,350 म्हणणं 1,435 लेस करायचे. 1500 लेस करा ना डायरेक्ट. 1500 लेस करा. मला अमाऊंट किती येते सांगा.
1500 लेस करून 13,000, 12,800, 65 जास्त लेस केले 12,915, 12,915. चला, बाकीच्यांना ज्यांना जमलं नाही त्यांनी तर एकच काम केलं, कॉपी पेस्ट. जसे की मिस्टर पुष्कर, मिस्टर अभिषेक आणि इकडं मिस कोण आहे का? नाही, सगळ्यांनी कॅल्क्युलेट केलं, सगळ्यांनी. हा, चुकलं तर काय? हा, युट्यूबला जाऊ दे की, कमेंट करतील करणारे चुकलंय म्हणून. तुला काय करायचंय? नाही होणार का? एडिट येतं करता, सगळं येतं करता. चला पुढे जाऊयात. रिव्हॅल्युएशन तर झालं. अजून काय विचारलंय आपल्याला? लास्ट आरडीडी इज टू बी प्रोव्हाइड ॲट 5%. आरडीडी ची जर्नल एंट्री बोला. आरडीडी ची जर्नल एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू डेटर्स, रिव्हॅल्युएशन टू आरडीडी एंट्री बोला. रिव्हॅल्युएशन टू, चला रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी ब्रॅकेट मध्ये नेऊ. 5% कॅल्क्युलेट करा. किती येतात 5% डेटर्सच्या? 15. 2250. 2250 नाही सर, करा. आली आहे का? बरोबर आहे का चुकीच आहे? हा, मी तर आणली. मी तर काय केलीये? आणली. ते तुमच्या डोक्यातलं असं वाचलं ना? काय बोलताय? तुमच्या डोक्यातच नाही चाललेलं काही. 31,500 च्या 10% किती येतात? 10% किती येतात? 3,100. 5% म्हणजे निम्म करायचंय. काय करायचंय? अरे मग डोकं चालवा रे. मी 3,000 घेतले. किती घेतले? 3,000 आणि 150. दोन सेपरेट केलं. तर यांच्या 5% केलं. 1,500च्या 3,000च्या निम्म 1,500 आणि 150च्या निम्मे 75. तर ऍड केलं. आलं? तुम्ही काय केलं असेल? तुमचं ते मागचं पेज आणि हात. हा, काय बोलताय? 1,575. तर लेस करा. डेटर्स मधनं काय होणार आहेत? लेस होणार आहेत. डेटर्स किती लिहिताय? 31,000. किती लिहिताय? 31,500 लेस किती? 5% आरडीडी लेस 5% आरडीडी. किती आला? 1,575. आउटरला अमाउंट डायरेक्ट बोला ना. 29,925. 925. लास्टला आपल्याला एक वर्डिंग दिलंय, ते खूप महत्वाचं आहे. काय करायचंय आपल्याला? The capital of all partners is to be adjusted in the new profit sharing ratio by making necessary adjustments in cash on the basis of new partners capital account. आपल्याला कॅश मध्ये सगळे कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचे आहेत. मी जे बोललेलो होतो, थेरी मध्ये कॅपिटल ऍडजस्टमेंट होती का? फॉर सरप्लस आणि डेफिसिट. फॉर सरप्लस आणि डेफिसिट होती का? लास्ट मी जेव्हा बोललो, जेव्हा कॅश मध्ये ऍडजस्ट करायचं असेल तेव्हा ते ऍडजस्टमेंट करावी लागणार. मग खोला थेरी. थेरी ओपन करा आता. ते चाललेलं आहे आपल्याला. आहे का? अरे कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे का? हा, मग जर सरप्लस आलं तर ऍडजस्टमेंट काय होती? सरप्लस आला, ऍडजस्टमेंट काय होती? कॅपिटल टू कॅश ऑब्लिक बँक. कॅपिटल टू कॅश ऑब्लिक
आणि डेफिसिट असेल तर एंट्री काय होणार? कॅश टू कॅपिटल. कॅश टू कॅपिटल. आता कॅश मध्ये ऍडजस्टमेंट कशी करायची ते सांगतो. पहिले स्टेप बाय स्टेप अकाउंट क्लोज करा. स्टेप बाय स्टेप अकाउंट काय होणार? क्लोज होणार आहेत. करा ना मग क्लोज. पहिलं कोणतं अकाउंट क्लोज होणार? पहिलं कोणतं अकाउंट क्लोज होणार आहे? मग प्रॉफिट का लॉस फाइंड आउट करा. 2 मिनिटं मला द्या. रेकॉर्डिंग थांबली. प्रॉफिट का लॉस कॅल्क्युलेट करा. ते तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करायचं. काय करायचंय? प्रॉफिट येतोय लॉस येतोय मला सांगा. कॅल्क्युलेट करा. मला माहित नाही प्रॉफिट किती आहे. प्रॉफिट किंवा लॉस असेल कॅल्क्युलेट करा. लॉस असेल ट्रान्सफर करा कॅपिटलला. कॅपिटल नंतर गुडविल पण क्लोज करा. कॅश क्लोज करायचं नाहीये आणि पार्टनर्सच्या टोटल पेन्सिलनी घेऊन ठेवा. कळलं? करा एवढं सगळं वर्किंग. हो वर्किंग करा. टाइमपास करू नका. काय माहितीये गेल्या प्रॉब्लेमचं बघा. लॉस असेल तर फक्त क्रेडिटला जाईल. काही चेंज होत नाही. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लॉस कुठं जातो? पार्टनर्सच्या डेबिटला का क्रेडिटला? हा क्रेडिटला जातो. वा. लॉस कुठं जातो? पार्टनर्सच्या डेबिटला जातो. डेबिटला. मग रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणारे आता तुम्ही लॉस. बरोबर का? का डेबिटला लिहिला? कुठं लिहिला लॉस? क्रेडिटला लिहिला ना. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. चला तुम्ही कॅल्क्युलेशन कर. मी नाही लिहिणार. काय बोलला? काय बोलला? असं बोल. पुढे बोल. 2 मिनिटासाठी थोड्या वेळ जरा होल्ड करा. बोला बोला बोला. काय नाही कळलं? चेक करू आपण. जरा शांत बसा. 2 मिनिटं द्या. किती आहे? 3 आहे. न्यू असताना 30,000.
चला टाइमपास कमी, प्रॉफिट आला, लॉस आला, बोला लवकर. काय आलाय? टोटल काय आली लॉसची? 5985. हा 85 कळलं, 5985. काय बोलताय? हा डिवाइड कशाने करणार? कर तुझ्या बर्थडेटनी. कशाने करणार? हा प्रॉफिट किंवा लॉस कोणाला वाटतो आपण? ओल्ड पार्टनर्सला. माहितीये रेशो कोणता वापरणार मग? माहितीये. हा सॅक्रिफाईसचा संबंध काहीच नव्हता. तू नाव पण लिहिले तिथं, काळे आणि गोरे. हा मग रेशो का सॅक्रिफाईस वापरशील तू? चला टॅली केला सम? नाही केला ना? हा कॅश क्लोज केलं का? कॅश अकाउंट क्लोज केलं का? केलं क्लोज? हा नव्हतं बोललो क्लोज करायचं. का केली गाई? ऍडजस्टमेंट. पहिली गोष्ट का बोललो ऍडजस्टमेंट कशात आहे? कॅपिटल ऍडजस्टमेंट कशात आहे? कॅश मध्ये. तर कॅश कसं काय बंद करू शकता? आधीच बोललो तुम्हाला, फक्त लॉस काढा आणि गुडविल क्लोज करा, कॅश क्लोज नका करू. बोललोय तुम्हाला. लॉस कसा डिस्ट्रीब्यूट केला बोला? पुष्कर सांगेल. पुष्कर किती आला? लॉस कसा डिस्ट्रीब्यूट केला बोल. सांग अभिषेक, काय सांगतो? कोणाला? रोहनला. चालतंय. रोहन एक्सप्लेन कर सर. रोहन एक्सप्लेन कर, टाइमपास नको करू. चला लॉस आला. आता आपण महत्वाचा पार्ट डिस्कस करू. काय आहे महत्वाचा पार्ट? कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. काय आहे? कॅपिटल ऍडजस्टमेंट. वर्किंग नोट कडे या. चला वर्किंग नोट नंबर सेकंड आहे. वर्किंग नोट नंबर, हे थांबा, दिसत नाहीये ना? चला गुडविल क्लोज झाला असेल. गुडविल क्लोज केलंय? गुडविल क्लोज होतंय का? बोलू नका, महत्वाचा पार्ट आहे. कळलं नाही परत सांगणार पण नाहीये. कळलं? कोणाला कोणाला काय कळलं नाहीये? लॉस आहे. लॉस कसं कळलं नाही? काय करायचंय? हा मग काय बाकीचं? गुडविल क्लोज झालं हो की नाही? चला आपल्याला खाली काय विचारलं होतं? एकदा वाचा, परत एकदा वाचा, महत्वाचं आहे. The capital account of all partners is to be adjusted in new profit sharing ratio by making necessary adjustment in cash. Capital adjustment विचारलेली आहे आपल्याला इथं, तर आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. चला या. काय लिहिताय? मला एवढं तर बोला. कॅल्क्युलेशन ऑफ रेशो नाही कॅल्क्युलेट करते आपण, अमाउंट कॅल्क्युलेट करतोय. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल बॅलन्स. कोणता बॅलन्स? आपण आता आहे ना कॅपिटल बॅलन्स डायरेक्ट फाइंड आउट करतोय. कॅपिटल बॅलन्स माहिती ना? कुठं लिहिता तुम्ही? कुठं लिहिता? लायबिलिटीला लिहिता का? कॅपिटल बॅलन्स कुठं लिहिता? लायबिलिटीला. तर आता आपण कॅपिटल बॅलन्स फाइंड आउट करतोय बाय टेकिंग. मला सांगा नवीन पार्टनर कोण आहे?
बाय टेकिंग पांढरेज शेअर, बाय टेकिंग पांढरेज कॅपिटल म्हणा ऍज बेस, बाय टेकिंग पांढरेज कॅपिटल ऍज बेस. महत्वाचं आहे, लक्ष द्या. पांढरे ए राहिला का? बाय टेकिंग पांढरेज कॅपिटल ऍज बेस. अरे एन ऍड करा ना, त्यात काय झालं? चला पुढे. आता पहिलं कोण आहे? पहिल्या पार्टनरचं नाव मला रेशो सांगता, न्यू रेशो काय? एकदा न्यू रेशो लिहून टाकू आपण इथं. एनआर किती आहे? एनआर किती एकदा सांगा ना. 3:1:1. 3:1:1 एनआर आहे का? हो की नाही? काळेचा किती आहे याच्यात? शेअर 3 आहे. गोरेचा किती आहे? 1 आहे. आणि पांढरेचा 1 आहे. तर पुढे जाऊयात. काय लिहायचंय आपल्याला? वेन. वेन काय? वेन पांढरेच, पांढरेच काय? एनआर. पांढरेचा एनआर किती होता? 1 होता. पांढरेचा एनआर किती आहे? 1 आहे. पांढरेचा एनआर किती आहे? 1 आहे. त्याचं कॅपिटल किती आहे? कॅपिटल किती आहे? कॅपिटल किती आहे त्याचं? 10,000 आहे. अरे बोला किती आहे? लिहा तुम्ही. कॅपिटल किती आहे? पेन संपलाय. कॅपिटल किती आहे? 10,000 आहे. किती आहे? 10,000. तर आता पहिला पार्टनर कोण आहे आपला? काळे का गोरे? काळेचा कॅल्क्युलेट करू. काळेचा कॅपिटल कॅल्क्युलेट करू. तर काळेचा एनआर किती आहे मला सांगा. काळेचा एनआर किती आहे? वरती लिहिलेला आहे मी, त्यासाठी किती आहे? 3 आहे. तर तेव्हा आपल्याला त्याचं कॅपिटल माहिती नाहीये. कॅल्क्युलेट करायचंय. कॅल्क्युलेट करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन जमतं ना? हा नाही जमत. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 10,000 इंटू 3 डिवायडेड बाय 1 इंटू क्वेश्चन मार्क करताय का? 1 इंटू क्वेश्चन मार्क नाही ना? चला किती येत आहे? माझा आन्सर किती येत आहे? किती येत आहे? तर काळेचं कॅपिटल कॅल्क्युलेट केलं आपण, किती आलं? 30,000. किती आलंय? 30,000 आलेला आहे. सेम तुम्हाला आता गोरेचं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे याच्यावरनं. सेम आहे. सेम स्टेप्स रिपीट आहे. पांढरेचं सेम राहणार. काळेच्या ऐवजी फक्त कोण येणार? गोरे येणार. काळेच्या ऐवजी कोण येणार? फक्त गोरे येणार. डायरेक्ट सांगू शकता किती येणार. डायरेक्ट 10,000 रे. एकच आहे त्याचा रेशो. 10,000च येणार आहे डायरेक्ट. डोकं चालवलं तर जमेल ना, बाकी नाही चालवायचं तर. मला तर एक सिंपल ऑप्शन आहे, मी नाही एवढं लिहित बसणार. झालं रे, अजून टाइमपासच चाललाय. महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, पेपर मध्ये येतं. हा झालं. महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, पेपर मध्ये येतं. नाही आलं तर पेपर मध्ये सम असतो 10 मार्काला, त्यापैकी 4 मार्काचं वेटेज यालाच असेल, बाकी कशाला नाही. कळलं? 4 मार्काचं वेटेज आहे कॅपिटल ऍडजस्टमेंटला. हा 6 मार्क फक्त पोस्टिंग, बाकी काही महत्वाचं नसेल. सगळं महत्वाचं हे आहे. तर एकदा लक्ष द्या, काय केलं एकदा एक्सप्लेन करतो. आपल्याला कॅपिटल ऍडजस्टमेंट दिली होती, कळलं? पेपर मध्ये खाली काय दिलेलं, सॉरी क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलंय? कॅपिटल ऍडजस्टमेंट दिलीये का? अरे हो की नाही? दिलीये. तर आपण त्यासाठी काय कॅल्क्युलेट केलं? आपल्याला न्यू रेशो दिलेला होता. न्यू रेशो दिलेला होता का? दिलेला होता. तर आपल्याला कॅपिटल ऍडजस्टमेंट करताना नवीन पार्टनर असतो, त्याचा बेस कॉमन घ्यायला लागतो. त्याचा बेस काय करायला लागतो? कॉमन घ्यायला लागतो. तर इथं न्यू पार्टनर कोण होता? पांढरे होता. कोण होता? पांढरे होता. तर आपण काय केलं? कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल बॅलन्सेस बाय टेकिंग पांढरेस कॅपिटल ऍज बेस. तर पुढे काय सगळं रेशो वरनच केलंय. जेव्हा पांढरेचा एनआर किती होता? 1 होता. किती होता?
1 होता तेव्हा त्याचं कॅपिटल किती होतं 10,000 होतं. 10,000 दिलेलं आहे आता हे सगळं बुक मध्ये 10,000 त्यांनी कॅपिटल आणलंय तर त्याचं कॅपिटल किती होतं 10,000. मग काळेचा येणार 3 होता काळेचा येणार 3 होता तर तेव्हा त्याचं कॅपिटल किती असणार आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि किती आलं 30,000 आलं का हो आणि सेम बाकी काय परत पांढरेचाच बेस घेतलाय का जेव्हा त्याचा रेशो 1 होता कॅपिटल किती होतं 10,000. आता गोरेचा येणार किती होता एकच होता का गोरेचा येणार किती होता एकच होता तर 10,000 इंटू 1 डिवायडेड बाय 1 आन्सर किती येणार 10,000. तर हे तुमचे कॅपिटल बॅलन्सेस आलेत काय आलेत कॅपिटल तर काळेचा कॅपिटल किती आला बॅलन्स 30,000 आणि गोरेचा किती आला 10,000 गोरेचा किती आला तर तुम्हाला काम काय करायचंय क्लोजिंगच्या लाईन आखा चला आता कसं लिहायचं सांगतो क्लोजिंगच्या लाईन आखा कुठं म्हणजे काय कॅपिटल ना एकच अकाउंट राहिला एक म्हणजे 2 अकाउंट तसे तर 3 अकाउंट आहेत कॅश मध्ये म्हटल्यावर चला काय आलाय आपला हा आता 30,000 आणि 10,000 काय आले कॅपिटल बॅलन्स आले ना अरे काय आले कॅपिटल बॅलन्स आले का मग टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती लिहिताय सॉरी ब्रॅकेट मध्ये ह्याला बॅलन्सिंग फिगर नाही म्हणू शकत आता तुम्ही कारण की आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे काय काय आलं बोला बॅलन्स किती आला काळेचा किती आला 30,000 लिहा काळेचा किती 30,000 गोरेचा किती 10,000 आणि पांढरेचा 10,000 असणार आहे त्याच्यात काही चेंजेस नाहीयेत पांढरेचा पण 10,000 असणार आहे त्याला काही नसतं त्याचा अकाउंट तुम्ही डायरेक्ट क्लोजिंग लाईन्स मध्ये 10,000 लिहिलं ना तरी चालेल नवीन पार्टनरचा काही संबंध नसतो या कॅपिटल अकाउंट्स लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट्स काळे गोरे आणि पांढरे 30,000 10,000 आणि 10,000 30,000 10,000 आणि 10,000 तुम्हाला लक्षात आलंय का आपण इथं काय केले कॅपिटल बॅलन्सेस ऑलरेडी कॅल्क्युलेट करून घेतले आणि जी एक्सेस अमाऊंट असेल ती कुठे ऍडजस्ट करणार आहे कॅशला एक्सेस अमाऊंट असेल कुठे ऍडजस्ट करणार आहे कॅशला ऍडजस्ट करणार आहे तर आधीच आपण क्लोजिंग कॅपिटल बॅलन्सेस फाइंड आउट केले का अरे हो की नाही केले वर्किंग नोट केली वर्किंग नोट कशी केली बेस कोणाचा घेतला पांढरेचा आणि त्याच्यावरनं आपण काळेचं कॅपिटल बॅलन्स फाइंड आउट केलं आणि गोरेचं कॅपिटल बॅलन्स फाइंड आउट केलेलं आहे तर जे कॅपिटल बॅलन्सेस आले डायरेक्ट काय केले टू बॅलन्स कॅरीड डाऊन 30,000 10,000 आणि 10,000 बाकी कुठं लिहिलं लायबिलिटी साइडला कुठं लिहिलं लायबिलिटी साइडला आता काम करा पेन्सिलनी टोटल घ्या मला सांगा कोणाची कोणती साइड मोठी आहे मला सांगा आता पेन्सिलनी याचा अकाउंट क्लोज झालाय याची टोटल तरी नका घेऊ या दोघांची टोटल घ्या आणि लक्ष द्या हिथं टोटल घ्यायची आहे टोटल हे 30,000 आणि 33,000 असं ऍडिशन होणार आहे कळलं का 30,000 आणि 33,000 अशी ऍडिट कळतंय की नाही कळते तर ऍडिशन आहे ना हे दोघांना ऍड करायचंय दोघांना हा फक्त असं नाही की फक्त एवढंच आहे आता तुमच्याकडे हेड्स किती आहेत डेबिटला 30,000 आहेत आणि 3,591 आहे तर कॅल्क्युलेशन करा कोणती साईड कोणाची मोठी आहे तेवढं मला सांगा मला वाटतंय गोरेची क्रेडिट मोठी आहे आणि काळीची डेबिट मोठी आहे बरोबर का अरे हो की नाही कॅल्क्युलेशन्स नाही जमत आहेत हा कॅश इन हँड किती लिहिला अरे 10 वेळा बोललो ना क्लोजिंग कॅपिटलची कॅश मध्ये ऍडजस्टमेंट आहे मग कॅश क्लोज केलंय का आपण नाही केलं कशाला घाई करतोय अजून 2 इफेक्ट जाणार आहेत आता कॅशला आता लक्ष देताय जर मी परत एकदा सांगतोय परत सांगणार नाही जर एखाद्या पार्टनरची क्रेडिट साइड मोठी आली पार्टनरची काय क्रेडिट साइड मोठी आली
तर त्याला कॅश देतोय, त्याला काय कॅश काय करतोय, देतोय. आणि डेबिट साइड असली तर त्याला कॅश आणावी लागतीये, कॅश काय करावी लागतीये, आणावी लागत आहे. तर त्या दोन जर्नल एंट्रीज होत्या त्याच करायच्यात, पण त्याच्या आधी टोटल सांगा. गोरेची टोटल किती आली, गोरेची 33,000 आणि इकडं 12,300 सॉरी 12,394. मला सांगा, मी आता परत काय बोललो, डेबिट क्रेडिट मोठी असेल तर पार्टनरला कॅश आणावी लागते का द्यावी लागतीये, द्यावी लागतीये. अरे द्यावी लागतीये ना, बिझनेसच्या हिशोबाने बोला. पार्टनरला कॅश आणावी लागतीये का द्यावी लागतीये, द्यावी लागतीये. तर लिहा क्लोजिंग लाईन्स मध्ये 33,000 33,000 33,000 33,000. आणि आता त्याला कॅश काय करावी लागणार आहे, आणावी लागणार आहे का द्यावी लागणार आहे. चला, टू गोरेज कॅपिटल अकाउंट. कॅपिटल मध्ये कॅपिटल कसं काय, कॅश ऍडजस्टमेंट आहे. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला जी जर्नल एंट्री होती ना, आधी तुम्हाला ती एंट्रीज लिहायला पाहिजे होती, मग आपण ते कॅल्क्युलेशन आता करा ना. लेस करून अमाऊंट सांगा. अरे लेस करून अमाऊंट सांगा. 12,000, 33,000 12,000 घालवा, 21,400 घालवा, 20,600, 6 जास्त घालवले, 20,600. बोला 20,600, 20,600. बोला 20,600. 20,606. लगेच थांबा. काळेची कोणती साइड मोठी आहे, डेबिट का क्रेडिट, डेबिट का क्रेडिट, डेबिट साइड मोठी आहे. डेबिट साइड लिहा क्लोजिंग लाईन्स मध्ये, ट्रान्सफर करा क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. यांना अमाऊंटला स्टार करायचंय, ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर म्हणणार आहे, अमाऊंटला स्टार राहील, ब्रॅकेट मध्ये बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. बाकी गोरेच्या कॉलम मध्ये डॅश आणि पांढरेच्या कॉलम मध्ये डॅश. आता काळेच्या कॉलम मधली अमाऊंट कॅल्क्युलेट करा. 27,000 लेस करा, फक्त 20,000 घालवले, 7,000 घालवले, 6,591. 6,590 बरोबर का, अरे बरोबर का, हो की नाही, हो की नाही, नाही कळालं, तुला नाही कळालं. चला, कोणालाच कळलं नाही. एंट्रीज लक्ष नाही द्यायचं ना, झोपा काढायच्या. हा लक्ष दिलं. चला, कोणाला कॅश आणावी लागते, कोणाला कॅश द्यावी लागते, काळेला कॅश आणावी लागते, गोरेला कॅश द्यावी लागते. तर काळे कॅश आणतोय, तर कॅशच्या डेबिटला काळे कॅश काय करतोय, आणतोय कॅश टू काळेस कॅपिटल अकाउंट, टू काळेस कॅपिटल अकाउंट. किती, काळेस कॅपिटल अकाउंट किती, किती आहे, बॅलन्स आला चेक करा, 6,591. आणि बाय गोरेज कॅपिटल अकाउंट, बाय गोरेज कॅपिटल अकाउंट किती, 20,606. 20,600. आता फक्त तुम्ही एकदा कॅश क्लोज करा. कॅशचा कोणता बॅलन्स येतोय सांगा, कॅशचा कोणता बॅलन्स येतोय सांगा, कॅशचा कोणता बॅलन्स येतोय, डेबिट का क्रेडिट,
डेबिट बॅलन्सच येतोय मला असं वाटतंय. बघ असा टाइमपास करायचा ना, आणि काय टाइमपासच केला ना, बळच चुकीचं काहीतरी बोलून आधी बाय बॅलन्स कॅरी डाऊन, हे बॅलन्स तरी स्वतःच स्वतः करत जावा रे. हा परत घेऊ नाही घेणार जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व्ह नाही करून येणार. आता हा काय कळणार. 20,000 घालवा. बॅलन्स किती येतोय सांगा. अभिषेकला कळालं. तुला तेवढं तरी कळालंय का जेवढं त्याला कळलंय. तू काय हा चला कॅशचा बॅलन्स आहे तसा लिहून टाका. लास्ट आपल्याला काय करायचंय, ओल्ड बॅलन्स शीटची काय करायची, कंपॅरिझन करा. काय नाही आलेलं लायबिलिटी साइडला, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. सन्ड्री क्रेडिटर्स आणि काय नाही आलेलं, बिल्स पेएबल नाही आलेलं. चेक करा किती दिलेत अमाऊंट, 38,000 आणि 1,400. अजून काय नाही आलेलं, लँड अँड बिल्डिंग आलंय, प्लांट अँड मशिनरी आलंय, स्टॉक पण आलंय, डेटर्स पण आलंय, कॅश पण आलंय. फक्त काही नाही आलेलं, फर्निचर आलेलं नाहीये. फर्निचर आलंय का, नाही आलं, आहे तसं लिहा. टॅली कितीने होतोय ते पण मलाच करावं लागेल. करा स्वतः कॅल्क्युलेशन. आजसाठी एवढंच होतं, बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू होईल.